नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया जिंतूर शहरातील ताज्या घडामोडी. आज जिंतूर शहरात 3 जून रोजी आर्ट ऑफ लिव्हिंग जिंतूर संस्थेमार्फत युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक 1 जून ते 7 जून या कालावधीत आयोजित केला आहे. यावेळी या प्रशिक्षण शिबिराचा भाग म्हणून जिंतूर बस स्थानकाची स्वच्छता आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक श्री शरद भैया डोलारकर, श्री सुनील मामा, श्री रामप्रसाद काळे, किरण भैया देशपांडे, अक्षय भैया संदेश आळे, संतोष घोळवे, विकास नागरे, किरण जायभाई, राजू मामा पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाहूया आपण त्यांची खास मुलाखत. सर 31 मे ते 7 जून पर्यंत आपल्या जिंतूर शहरामध्ये राधाकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने YLTP हा कोर्स सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज ही सर्व मंडळी गुरुदेवांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बसस्टँडमध्ये हा परिसर स्वच्छ करण्यासाठी आलेली आहे आणि परिसरातील बसस्थानकातील कचरा सगळ्या गोष्टी त्यांनी स्वच्छ केला आहे आणि ह्या गोष्टी त्यांनी स्वयंप्रेरणेने आणि आनंदाने केलेल्या आहेत. जय गुरुदेव. ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की सेवेचं महत्त्व पूर्ण राष्ट्राला समजावून सांगणे आहे. हे सर्व जे युथ्स आहेत ते सगळे एज्युकेटेड आहेत. फक्त एवढंच आहे की सेवेचं महत्त्व सगळ्या जनमानसापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही थोडा वेळ काढून इथे बसस्टँडला आलेलो आहोत आणि कसलीही कचर न करता त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन होते की सगळे सेवा करावी आणि मी सरांना विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी सांगावं त्यांचाही अनुभव काय होता, काय केलं काम. विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि सगळ्या फील्डमधले आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, तर कोणी काय आहे, कोणी बिझनेसमॅन आहे, तर कोणी शेतकरी पण आहे. सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या भविष्यासाठी ते 8 दिवस आलेले आहेत. युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिर हे 8 दिवसाचं शिबिर युवकांना घडवण्याचं शिबिर आहे. त्यांना व्यसनापासून दूर राहणे, त्यांनी स्वतःची जिम्मेदारी स्वतः उचलणे, स्वतःसोबत कुटुंबाची उचलणे आणि सलगच समाजातही काहीतरी काम करणे, ह्या हेतूने आम्ही हे शिबिर घेतो आणि त्या अंतर्गतच हा आम्ही सेवेचा सोहळा उपक्रम पार पाडला. तर आम्ही सरांचेही आभार मानतो की लिव्हिंगचे सर्व विद्यार्थी सर असतील, आज राप जिंतूर आगार आणि बसस्टँडवरती या विद्यार्थ्यांनी म्हणजे असं उत्स्फूर्तपणे कुठेही कचरा दिसला तरी असं काळजीपूर्वक उचलून त्यांनी आमच्या आज बसस्टँड किंवा डेपो दोन्हीही एवढं म्हणजे प्रांजळ मतानं त्यांनी सेवा केलेली आहे. सध्या महामंडळाचा स्वच्छतेवर सुद्धा खूप भर आहे, वरतून खालीपर्यंत स्वच्छतेवर खूप भर आहे. त्यानिमित्तानं आम्हालाही थोडासा तुमचा हातभार लागला. मी सर्व इथं आलेले जेवढे विद्यार्थी आहेत, सर आहेत, लेडीज असतील, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आमचं बसस्टँड आणि डेपो स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणजे आतून केला. त्यांनी असं कुठं ठेवलंच नाही की आमच्या डेपोतला कचरा जिथं दिसेल तिथं त्यांनी उचलून ठेवला. इव्हन त्यांनी एक मोठं झाडसुद्धा होतं ते सुद्धा तिथं बाजूला लावलं. तरी मी सर्वांचे म्हणजे आगाराच्या वतीने सर्वांचे धन्यवाद देतो.